अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता 22 जानेवारी गुरुवारी माघी गणेश जयंती आली आहे. तर ही गणेश जयंती अत्यंत शुद्ध व पवित्र मानली गेलेली आहे, कारण या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. म्हणूनच या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. माघ शुद्ध तिथी ही विविध नावाने ओळखली जातात. या तिथीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणलं जातं किंवा वरद चतुर्थीही असं म्हणलं जातं. आणि या दिवशी गणेश लहरी ह्या खूप जागृत असतात. गणेश लहरी ह्या पृथ्वीवर आलेल्या असतात आणि तो दिवस म्हणजेच माघ शुद्ध चतुर्थी, तेव्हापासूनच गणपती आणि चतुर्थी याचा संबंध जोडला गेलेला आहे. तर बघा, आता या दिवशी सेवा कोणत्या करायच्या आहेत, उपाय काय करायचे आहेत, ते सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, आता या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजेच या तिथीला श्री गणेशाचे तत्व नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असतात. म्हणून या दिवशी जी काही तुम्ही सेवा करतात, जे काही उपाय करतात, तर त्याचं फळ तुम्हाला दुपटी तिपटीने मिळत असतं, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. मग आपले गणपती बाप्पा पृथ्वीवर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात. मग त्यांची सेवा उपाय हे आपल्याला करायचेच असतात. कारण बघा, आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतात, जसं काही समस्या असतात किंवा नोकरी लागावी किंवा स्वतःचं घर व्हावं किंवा जे काही आर्थिक अडचणी आहेत किंवा समजा कर्जबाजारीपणा जो काही कमी व्हावा तो कमी व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा बरेचसे असंख्य अडचणी असंख्य इच्छा असतात, तर त्या पूर्ण व्हाव्या जर असं वाटत असेल तुम्हाला, तर हा उपाय आवर्जून करा. हा उपाय म्हणजे तुम्हाला उद्या माघी गणेश जयंती दिवशी तुम्ही एक वेळेस व्रत नाही केलं तरी पण चालेल, पण हा 21 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा. कारण कितीही कठीण इच्छा असो, ती तुमची इच्छा तर पूर्णच होईल, पण घरामध्ये भरभराट होईल आणि जे काही घरातील दारिद्र्यता आहे ते सर्व काही नाहीशी होईल. जो व्यक्ती या दिवशी गणपतीचं व्रत करून पूजा करतो त्याला गणपतीचा आशीर्वाद तर प्राप्तच होतो आणि आयुष्यातील जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होतात. घरात सुख, समृद्धी आणि शांती, आरोग्य, धनप्राप्ती होते. दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त दिवसभर तुम्हाला तुमची इच्छा जर असेल उपवास करण्याची तर तुम्हाला उपवास दिवसभर करायचा आहे आणि रात्री गणपती बाप्पाची आरती करून तुम्हाला हा उपवास हे व्रत सोडायचं आहे. पण ज्यावेळेस आपण चतुर्थी दिवशी गणपतीचं म्हणजे चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडत असतो, तर या चतुर्थीला तुम्हाला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही, तुम्हाला चंद्राकडे बघायचं सुद्धा नाही. कारण तुम्हाला फक्त गणपतीची आरती करूनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. असं नाही की चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपवास करायचा आहे. आता याचबरोबर आपण बघणार आहोत की ह्या उपायाने जे काही तुमचे कुंडलीतले जे काही सर्व ग्रह असतात, तर ते ग्रह तर मजबूत होतातच, पण प्रत्येक कामामध्ये यश येतं. ते म्हणजे या उपायाने, या सेवेने जो कोणी हा उपाय करतो त्याच्या जीवनातील गरिबी, दारिद्र्यता, कर्जबाजारीपणा सर्व काही निघून जातो. तर चला, तर मग तुम्हाला या दिवशी नेमकं करायचं आहे तरी काय बघा. तुम्हाला माघी गणेश जयंती दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करताना ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करताना पाणी घेतात, तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत. कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. त्याच्यामुळे या दिवशी तिळाचा होईल तितका जास्त वापर आपल्याला करायचा आहे. आणि तुम्ही
याचबरोबर गणपती बाप्पासाठी तिळाचे लाडू, तिळाचे जे काही पदार्थ आहेत तर ते सुद्धा प्रसादासाठी आवर्जून बनवायचे आहेत. आता तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे बघा. तुम्ही या दिवशी तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण तुमच्याकडं समजा गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी गणपतीची स्थापना केलेली खूप म्हणजे खूप छान असते. या दिवशी मागे गणेश जयंती दिवशी गणपती बाप्पाची आपल्या घरात स्थापना झालेली खूप पवित्र मानली जाते. तर तुमच्या घरात जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या घरामध्ये स्थापन करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पाचा छान असा पंचोपचारी पद्धतीने अभिषेकसुद्धा या दिवशी करायचा आहे. पंचामृताने करा, दह्याने करा, दुधाने करा किंवा स्वच्छ गंगाजलने पाण्याने करा. छान असं पंचोपचारी पद्धतीने तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. आणि एक छोटासा चौरंग घ्या, त्याच्याखाली स्वस्तिक काढा, नंतर चौरंग घ्या, त्याच्यावर लाल कलरचा कपडा अंथरा, त्याच्यावर गणपती बाप्पांची तांदूळ, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करा त्या. आणि छान असं लाल कलरचं जास्वंदाचं गणपतीच्या आवडीचं गणपती बाप्पांना फूल वाहा. त्याचबरोबर दुर्वा 21 दुर्वाची जोडी गणपती बाप्पांना वाहा. आणि जो काही तिळाचा नैवेद्य म्हणजेच तिळाचे लाडू, तिळाच्या चक्क्या, जे काही तिळाचे पदार्थ असतात तर ते गणपती बाप्पांना या दिवशी आवर्जून तुम्हाला अर्पण करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या सेवा म्हणजे हे अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला गणपती बाप्पाला तीळ अर्पण करायचं आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा गणपती बाप्पांना बोलायची आहे आणि गणपतीच्या चरणी ते तीळ तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता बघा, आता 21 तांदळाचा उपाय कसा करायचा आहे. या दिवशी 21 तांदळाचा, भलेही तुमच्याकडून उपवास नाही झाला तरी पण 21 तांदळाचा उपाय तुम्ही नक्की करा. थोडेसे म्हणजे 21 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून त्याच्या अक्षदा बनवायच्या आहेत. आणि नंतर 21 अक्षदा तुम्हाला काय करायचं आहे, आपण ह्याला हळदी कुंकवाने कलर केलेला आहे, या तांदळानं म्हणजेच अक्षदा बनवलेल्या आहेत. तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. सर्व काहीही सेवा पूजा करायच्या आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण कोणतीही सेवा करताना, कोणतेही उपाय करताना अग्नीच्या साक्षीनेच करायला पाहिजेत. कारण ज्यावेळेस आपण अग्नीच्या साक्षीने कोणते उपाय सेवा करतो तर ती सेवा लवकरात लवकर देवांपर्यंत पोहोचत असते. त्याच्यामुळे आसन टाका, धूप दीप लावा आणि दिवा प्रज्वलित करा आणि सेवेला सुरुवात करा. नंतर सर्व काही अभिषेक झाल्यानंतर तुम्ही त्या 21 अक्षदा तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे. आणि तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 21 वेळेस जप करायचा आहे. नंतर 3 वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे. बघा, तुम्हाला वेळच असेल, जमलंच तर तुम्ही 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, 108 वेळेस म्हणा किंवा फक्त 3 वेळेस म्हणलं तरी पण चालतं. त्याचबरोबर 3 वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. हे मंत्र सर्व काही म्हणून तुम्हाला नंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि ज्या काही त्या अक्षदा आहेत तर त्या पूर्ण 21च्या अक्षदा आहेत तर ते एक अक्षदा गणपतीच्या चरणी तुम्हाला टाकायची आहे. आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. ओम गण गणपते नमः असं म्हणायचं, मनातील इच्छा बोलायची, एक अक्षदा टाकायचा. नंतर ओम गणपते नमः असं म्हणायचं, मनातील इच्छा बोलायची आणि त्या अक्षदा गणपती बाप्पांच्या चरणी टाकायच्या. असं प्रत्येक एक अक्षदा तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणावर टाकायची आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या 21 अक्षदा गणपतीच्या बाप्पांच्या चरणी व्हायच्या आहेत. एकदाच सगळ्या अक्षदा व्हायच्या नाहीत, कारण त्याच्या प्रत्येक अक्षदाचं खूप महत्त्व असतं. त्याच्यामुळे एक अक्षदा तुम्हाला वाहून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली, हा उपाय केला तर बघा, तुमच्या जीवनातील जी काही दरिद्रता आहे, जी काही अडचण आहे, जी काही समस्या आहे, ज्या काही
आर्थिक अडचणी आहेत तर त्या तर दूर होतीलच, पण गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनातील जे काही वाईट काळ आहे, जो काही वाईट म्हणजे वाईट काळ समजा, वाईट जे काही तुमच्या मागे लागलेले जे काही दोष आहेत तर ते सर्व काही नष्ट होण्यास मदत होतेच होते. आणि आपल्या या गणपती बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहेत तर ते विघ्न नाहीसे करून आपला जो हा विघ्नहर्ता आपले गणपती बाप्पा आहेत तर ते सर्व काही आपल्या जीवनातील विघ्न नाहीसे करून आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी घेऊन येतात. तर चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि उद्या माघी गणेश जयंती दिवशी हा उपाय आवर्जून करा. कोणतीही तुमची इच्छा असो, कोणतीही अडचण असतो, काहीही असो, शिक्षणाबाबत असो, कशाबाबतही असो, ती इच्छा गणपती बाप्पांना सांगून नक्की ह्या 21 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.